बरकत बरकत, अरे इकडे ये लोक. सावकाश अरे ते पोलीस तुला लय हुडकायला आलेत गावात सगळे. तो नवा इन्स्पेक्टर तुला धराय पेटलायस बघ. माहिती आहे मला. गावात आपल्या घरावर सगळीकडे बंदोबस्त ठेवला. माझ्याकडे पण माहिती काढायला ती मला गोड बोलून सगळी माहिती काढत होता. राणा जरी तो गोड बोलत असला तरी लय डेंजर पोलीस आहे. गोड बोलून मला धमकी देऊन गेलाय तो. माहिती आहे बरकत. अरे लय नाव आहे त्या साहेबाचं. आज पदूर समध्या केस सोडल्यात त्यानं. मग आता काय करायचं? पण या टायमाला तेवढं सोपं नाही जाणार त्या साहेबाला. राणा अरे तो पोलीस लय डेंजर आहे. तू शरण जा की पोलिसासनी. खुळायस काय? मला शरण जाता येणार नाही माहिती आहे ना तुला. अरे पण असं किती दिवस चालणार आहे? जोवर मी निर्दोष सुटत नाही तोवर. अरे पण कसं सुटणार तू? आता हे पोलीस 24 तास घरावर पहारा देणार वे? तसंच वाटतंय. त्यात तो मेन पोलीस आहे तो तर लय डेंजर वाटतोय मला. राणा भाऊजीसने हुडकल्याशिवाय राहणारच नाही तो. अंजली तुला काय विचारलं ग? राणाजी कुठे आहेत एवढंच विचारतायत ते. मला तर लई काळजी वाटायला लागली बघ. मलाही काय होईल काही सांगताच येत नाही. राणाजींनी शरण यायला पाहिजे. अगं पण राणा शरण आल्यावर पोलीस सोडणार आहेत काय त्याला? नाही पण असं पळत राहून काय उपयोग आहे? ते मोहित उलट अजून चिडणार. होय ना हो, त्यात तो माणूस बी लय खुनशी वाटतोय मला. वहिनी आता काय करायचं हो? नाही अंजली, राणाला समजा सांगायला पाहिजे बाई. माझा जीव लय घाबरावायला लागलाय बघ. होय ना हो, पोलीस एकदा मागं लागलं की लागलेच बघा. हॅलो हॅलो, राणा शरण येतोय की नाही? नाही हे घरी नाही आले अजून. हे बघा, मी तो घरी येतोय का हे नाही विचारलं, शरण येतोय की नाही हे विचारतोय. राणाला नीट समजावून सांगा, शरण येण्यातच त्याचं भलं आहे आणि मला जास्त वाट बघायला आवडत नाही. सांगा त्याला. कुणाचा ग? ते मोहित ते राणाजींना शरण या सांगताय. ते तर तो आल्यापासून सांगतोय. पण राणा भाऊजीसने सांगणार कसं? वहिनी तुम्हाला काय माहितीये काय? कुठं असते लो राणा भाऊजी? घरी नाही, मळ्यात नाही. वहिनी त्यांचा परत काय फोन बिन आलता काय? सारखं सारखं घरात येऊन काय बघताय साहेब? आदेश आहे तसा. सभ्य माणसाचं जीना आराम करायचा आदेश आहे काय? अहो तुम्ही घराच्या मागं पुढे पार लावलाय आणि वरनं घरात येऊन बघताय. आदेश आहे तसा. नियम आमासने बी माहिती आहेत. हे बघा, तुम्ही सारखं सारखं घरात येऊन झडत्या घेतल्या की नाही, वर कंप्लेंट करेन मी. अहो घरात बायका पोर आहेत आमच्या. जावा बाहेर जाऊन पारा द्या काय ते. रच गप्की जरा. साहेब तुम्ही जावा बाहेर. ठीक आहे. वाजले अजून कुणीही आलेलं नाही. ड्युटी संपायची वेळ आली. नकोय मला. अगं राजा लक्ष्मी, पळू नकोस ग. राजा लक्ष्मी
आधी खाऊन घे बाळा, थोडं तरी खा. नाही मी नाही खाणार. जर राणा येत नाही तर मी नाही खाणार. अगं बाळा, बाहेर बघ किती पहार आहे पोलिसांचा. कसे येणार राणाजी? नाही, राणादाने एकदा मनातून ठरवलं की तो येणारच, मग किती बी पोलीस असू दे. अगं थांब जरा. हे बघ, उगाच हट्ट करायचा नाही बरं का. राणाजी नाही येऊ शकणार, मी तुला आत्ता सांगते. तू खाऊन घे लवकर. गोदाक्का, तुम्ही सांगा बरं हिला. लक्ष्मी, अगं असं करू नगस. हे बघ, तू नाही जेवलीस तर राणाला वाईट वाटेल की. नाही, जर राणादाला काळजी असेल तर तो येणार. अगं कसा येईल त्यो? ते काय मला माहित नाही, पण तो येणार म्हणजे येणार. राणादा, अहो अहो, तुम्ही कसे आलात बाहेर? एवढे पोलीस आहेत. मी पोलिसांनी चकमक देऊन आलो. हो, पण त्यांनी कोणी तुम्हाला बघितलं? कुणी बी मला बघितलेलं नाही. समजे कटून बसले. हो पण हे बघा, कुणी आवाज करू नका, तुम्ही शांत बसा. तू ये इकडे. चल लक्ष्मी, लक्ष्मी चल. बसा तुम्ही. राणा, बाळा तू कसा आहेस र? बरं आहे. राणा भाऊजी, हे माधुरी, दादा, एवढा पहार असताना कसा काय आलास तू? मग मी म्हणलं होतं की नाही, राणादा येणार म्हणजे येणार. नाव घेऊ नकोस. हळू बोला सगळ्यांनी. माधुरी, तू समजा खिडक्या लावून घे. लाईट बी बंद कर. नाही नको, सगळ्या नको बंद करायला. डाऊट येईल त्याच नाही. राणा, तू काही खाल्लंयस काय रे? अगं गोदा, कधी आणि कसं जेवणार आहे? जा घेऊन ये जा. बरं बरं, मी जेवणाचं बघते. चंदे, ये माझ्याबरोबर. राणादा, तुला जेवायला वाढतो. अहो तुम्ही कपडे पण बदलून घ्या. चला. आवाज करू नकोस तू. माधुरी, समधी झोपले कसं वाटलं पाहिजे. खिडकीकडे जाऊ नकोस तू. जा किचन में जा. अहो तुम्ही असे किती दिवस पळत राहणार आहात? तुम्ही
प्लीज पोलिसांना शरण जा ना. तुम्हाला हे सगळं चुकीचं नाही का वाटत? अंजलीबाई, अहो मला समजा कळते हो, आपण मी जर शरण गेलो तर मी निर्दोष आहे, मला सिद्ध करता येणार नाही. समदे पुरावे माझ्या विरोधात आहेत. हे बघा, मी एकदा का आत गेलो तर मग आतच राहील. अहो कोर्टात हेच सिद्ध होणार आहे की मी खून केलाय म्हणून. बाहेर राहिलो तर मला काहीतरी करता येईल. अहो पण हे बघा अंजलीबाई, बसा तुम्ही. मला समजा कळतंय माझ्यामुळे घरातल्यांना ताप होतोय आणि ते होऊ नये असं बी वाटते मला. पण अंजलीबाई, काय इलाज नाही हो. अहो पण बाहेर सतत पोलिसांचा पहार आहे. मुलं घाबरतील हो. हे बघा, तुम्ही प्लीज शरण जा. तुम्ही पोलिसांना शरण गेला नाहीत ना तर मग हे प्रकरण अजूनच वाढत जाणार. आणि ते नवीन आलेले अधिकारी ते धमकी देऊन गेले तो मगाशी. ते म्हणाले राणाजी जर का शरण गेले नाही तर जागच्या जागी गोळ्या घाली. तुम्ही प्लीज शरण जा. तुम्ही जर का शरण गेलात ना तर आपल्याला काहीतरी करता येईल. आपण हवं तर कोर्टात मोठा वकील करूया, केस लढवूया, पण तुम्ही प्लीज शरण जा, प्लीज. ठीक आहे, तुम्हाला वाटते मी शरण जावं तर तसंच होईल. अंजलीबाई, आजची रात मला इकडे राहू दे. त्या भेट होईल नाही होईल का सांगता येत नाही. अहो असं काय बोलताय तुम्ही? भेट का नाही होणार? मी तुम्हाला काही नाही होऊ देणार. आता तुम्ही म्हणलात का नाही, मग काळजीचं काही कारणच नाही. राणा, सावकाश आणि पोटभर जेव हा बाबा. राणादा, तू जेलमधून कसा सुटला? आजारपणाचं नाटक करून. हा, इतिहासाच्या तासाला तर आम्हाला क्रांतिकारकांच्या गोष्टी अशाच सांगतात. क्रांतिकारक बी जेलमधून असंच पळत जायचं. पोलिसांच्या मागोमाग तुझी क्रांतिकारकच झाला की. अगं नाही ग बाई, मी एवढा मोठा नाही. तू हाय तेवढा मोठा. आई सांग की त्याला. माधुरी, हा अगं भाकरी आणखी. नाही नाही नको, मला भाकरी बस. राणादा, तुला माहितीये काय क्रांतिकारक काय काय करायचं? राजलक्ष्मी, बास आता. बडबड बंद कर तुझी. त्यांना नीट जेवू दे. अगं माधुरी, हा, भाजी तरी आणखी. चंदा, जरा भाजी दे ग. हा. माधुरी, काय हो? युवराज झोपलाय का? बघून येतो. नाही नाही, पहिले भाजी देऊन जा. वहिनी, कशी झाली भाजी? अरे दे, विसरले बघ. माधुरी, अगं ती शेंगदाणं भाजून ठेवलं, आणतीस काय जरा? आणतो. सावकाश. चंदा, शेंगदाण दे. हा, जा. वाटी आहे का? हे घे.
चंदा दुसरं पटलीस काय तू हं? बाहेर कशाला चाललीस ते मॅच पावली करायला चालली. आता पाऊल करायचा टाइम आहे काय हो पोलिसांना कळलं तर केवढ्याला पडेल ते जा राहणार जेवलाच ना नीट बर आता जाऊन आराम करा तुम्ही झोपा समधी. अहो तुम्ही आता आराम करा बर का. रानदा तुम्हाला आज गोष्ट सांगायची. राजलक्ष्मी त्यांना आता आराम करू दे. सूरज हा जा बाळ तू बी आराम कर. नाही गो धक्का मी राखणीला बाहेरच थांबतो पोलीस बिलीस आलं तर राणा त्याला सांगता येईल. सूरज आता त्याची काय बी गरज नाही. आणि तसं बी मी आता पळायचं नाही असं ठरवलं. म्हणजे आता जे करायचं ते काय देणं. रानदा गोष्ट लक्ष्मी मी काय सांगितलं तुला. असू द्या मी तिला गोष्ट सांगतो आणि येतो. हो तुम्ही समजी जाऊन आराम करा. होतं का तुम्ही जाऊन आराम करा. जावा. राणा तेवढं खिडकीजवळ जाऊ नकोस तू. होय गोदक दे इकडे बस झालं. लक्ष्मी ये इकडे. बरं सांग कुठली गोष्ट सांगू तुला. तुझ्यासाठी माझ्यासारखी म्हणजे. क्रांतिकारकांची. अच्छा क्रांतिकारकांची वय. कोणती सांगू. हा तुला क्रांतिसिंह नाना पाटील माहिती आहेत का. नाही. मग तुला त्यांची गोष्ट सांगतो बघ. आपल्या भारतात का नाही इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रजांच्या जुलमी राजवटीला कटाळून सातारा सांगलीमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांनी आपलं स्वतःचं स्वतंत्र असं सरकार स्थापन केलं. म्हणजे इंग्रजांच्या विरोधात. म्हणजे इंग्रजांची सत्ता उलटून लावायची म्हणून आपल्या लोकांच्या साथीनं क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्वतःच न्याय निवाडा सुरू केला. म्हणजे म्हणजे बघ म्हणजे तर कसं सांगू तुला. हा चोर दरोडेखोर आहेत की नाही त्यांचा बरोबर बंदोबस्त केला. मग सावकार गुंड यांना बरोबर वठणीवर आणलं. तुला सांगतो प्रति सरकारचं नाव जरी ऐकलं का नाही तरी समधी लोकांची चाळचाळ कापायची. मग इंग्रज सरकारनं काय केलं माहिती आहे. इंग्रज सरकारनं त्यांचे इंग्रज पोलीस समध्या क्रांतिकारकांच्या मागे लावले. पण आपले क्रांतिकारक लय हुशार. त्यांनी आपल्या डोंगर दऱ्यांचा फायदा करून घेतला आणि समधे क्रांतिकारक पळून गेलं. तुला सांगतो लक्ष्मी प्रति सरकारनं इंग्रजांना सळोका पळ करून सोडलं होतं. भय तू बी क्रांतिकारकांसारखंच कर. पोलिसांच्या हातीच लागू नको. हसू नको. तुला पोलिसांनी धरलं तर. लक्ष्मी मी मनात आणलं का नाही पोलिसांच्या कवाच हाती लागणार नाही बघ. लागूच नकोस. तर झोप लवकर चल. नाही अजून एक गोष्ट. झोप सांगतो. कोणती गोष्ट सांगू तुला. सांग की. सांग की. झोपली.